नमस्कार. मी काल एक व्हिडिओ केला होता आणि छगन भुजबळांना हे बोलणं बरं नाही असं म्हणालो होतो. माझ्या मनात काल संध्याकाळच्याच विषय बघितल्यानंतर लगेच तो व्हिडिओ पडला आणि त्यानंतर जे काही घडलं ते इतकं विचित्र होतं की मी उगाच छगन भुजबळांना बोललो असं वाटायला लागलं. काय चूक होतं भुजबळांचं? भुजबळांनी मंत्री असून बोलल्याला माझा आक्षेप होता. मंत्री असून बोलण्याला जबाबदार माणसांनी जबाबदारीनं अधिक वागायला हवं असं म्हणालो होतो मी. पण जबाबदार माणसं जेव्हा बेजबाबदार पद्धतीनं वागू लागतात तेव्हा ठकाशी असावे महाटक असं वागणं बरोबरच ठरतं. म्हणून भुजबळांचं बोलणं देखील बरोबर होतं की काय असा प्रश्न माझ्या मनात आता येऊ लागलाय. म्हणजे कधी मी असं म्हणत नाही मी याबद्दल क्षमा मागतो, याबद्दल माफी मागतो किंवा माफी मागावं असं बोलू नये. चुकलं असेल तर चूक कबूल करावी. ती चूक मी कबूल करतोय. भुजबळांचं बोलणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती की काय असं वाटायला लागलंय. कारण ज्या पद्धतीनं लोक रिॲक्ट होत आहेत ना ते फार भयंकर आहे. मी विषय काढलाय नामदेवराव जाधवांचा. नामदेवराव जाधवांनी शरद पवारांच्या वरती आरोप केले. त्या व्हिडिओमध्ये आपणही तारखा चुकल्याबद्दल माफी मागितली होती. मी पुन्हा तो GR आपल्या समोर आणून तो GR सापडला असं सांगितलं होतं. नामदेवराव जाधवांचे वंशज आहेत की नाही यावरून नामदेवराव जाधवांनी मांडलेले विषय खरे की खोटे यात कुठलाही फरक पडत नाही. विषय मांडलेला महत्वाचा आहे. नामदेवराव जाधवांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये जे काही मत मांडलं त्याचा प्रतिवाद ते खोटं कसं आहे हे सांगून करायला हवा होता. पण शरद पवारांच्या समर्थकांनी काय केलं? आमच्या विरुद्ध आवाज काढाल तर तो दाबून टाकला जाईल, तो संपवला जाईल हेच सांगितलंय. नामदेवराव जाधवांच्या सोबत काय झालं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तो बघा, तुमच्या लक्षात येईल. नामदेवराव माझ्या तोंडाला काळं फासू शकताल असं म्हणत होते आणि ते वाक्य संपताच त्यांच्या तोंडावर काळं टाकल्या गेलं. तो व्हिडिओ बघा. माझ्या तोंडाला डांबर फासलं काय आणि माझ्या तोंडाला काळं फासलं काय आणि बौद्धिक पाहिलं? हे सगळं पाहिल्यावरती काय वाटतं? मारहाण. तुम्हाला मुद्द्यांवरती विरोध करणाऱ्या माणसांना तुम्ही मारहाण करणार? काय शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व? शरद पवार साहेब तुम्ही एवढे मोठे आहात की छोट्या छोट्या लोकांना असा त्रास. नामदेवराव जाधव यांच्यासोबत असे वागलात. केतकी चितळे सोबत कसे वागला होता? केतकी चितळेची साडी फेडण्याचा प्रयत्न केला होता याच पवारांच्या समर्थकांनी. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या अंगावर काळं फेकल्या गेलं होतं. ती जगू नये याची व्यवस्था केली होती. केवढंसं पोरगं होतं निखिल भांबरे, केवढंसं पोरगं होतं. त्याचं वय ते काय, त्याच्या परीक्षेचा काळ जवळलेला असताना त्यांनी एक पोस्ट केली म्हणून त्याला किती दिवस तुरुंगात राहायला लावलं तुम्ही. निखिल भांबरे काय, केतकी चितळे काय किंवा आता नामदेवराव जाधव काय. शरद पवारांच्या विरोधात बोलल्यावर फोडून काढू, झोडून काढू, तोंडाला काळं फासू, कपडे फाडू, विनयभंग करू ही प्रवृत्ती काय दर्शवते काय? आणि म्हणून लोक जर याच्या स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून काही बोलणार असतील तर त्याला चूक म्हणू नये. म्हणून भुजबळांच्या विषयात मी भावना व्यक्त करताना चूक केली होती की काय याची जाणीव माझ्या मनामध्ये येऊ लागली आहे. आणि उन्माद तरी किती बघा. ते जाहीरपणे कबूल करतायत, असभ्य भाषेत बोलतायत. तेही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. पाहिलं? आमचा निर्लज्ज मीडिया, नालायक मीडिया हे सुद्धा अभिमानानं दाखवतो. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? शरद पवारांच्या विरोधात उठलेला आवाज असाच दाबला जाईल, अशा स्वरूपामध्ये त्याला काही केलं जाईल हे तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहात. माझा दावा आहे जिथे जिथे कुठे गोंधळ होतो
तिथे तिथे पवार परिवारातलं आधी का गेलेलं असतं कोणीतरी, हा माझा प्रश्न आहे. आळंदीत गोंधळ झाला, सुप्रिया सुळे भेटून आल्या. मराठा आरक्षणाच्या पेटण्याच्या आधी संदेश साहेबांचा घेऊन रोहित पवार अंतरवली सराटीत गेले. पहिले भेटणारे शरद पवार होते. सगळ्या या घटनांच्या मागे शरद पवार का असतात? पंतप्रधानांच्या वरती हल्ला होऊ शकतो हे सांगणारे शरद पवार का असतात? शरद पवारच म्हणतात, मी तुम्हाला पुढारीची बातमी पुन्हा दाखवतोय, शरद पवारच म्हणतात आरक्षण मिळणं शक्य नाही, आणि शरद पवारच हे आरक्षण देण्यासाठीच्या गोष्टी करतात. जेव्हा या अशा गोष्टी समोर येऊ लागतात तेव्हा नामदेवरावांनी केलेली विधानं, त्याची सत्यता पडताळण्याची वेळ येते. नामदेवराव जाधव या अशा हल्ल्यानी खचलेत, संपलेत असं काय झालंय का? अजिबात नाही. नामदेवराव काय म्हणतायत ते पण ऐका. नमस्कार मित्रांनो, मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली मी भूमिका मांडत असताना मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच असल्याचे जे कागदपत्र माझ्या हाताला लागले होते ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तो राग अनावर झाला नाही. आज आमचा शिवजयंती आठ सिंगापूरच्या माहिती देण्याचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रमही ह्या लोकांनी उधळून लावला आणि त्याच्यानंतर मी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकार भवन पुणे या ठिकाणी माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे. मी असं समजतो की हा हल्ला शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी करून आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा खून केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत याच्यासाठीचा केलेला त्यांनी माझ्यावरती हा हल्ला आहे. नामदेवराव जाधवांच्या बाबत माझं मत जे आहे ते आहे. नामदेवराव जाधवांचा मी वैचारिकदृष्ट्या समर्थक नाही. नामदेवरावांच्या प्रत्येक कृत्याचा मी समर्थक नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की नामदेवराव जे विषय मांडत आहेत आत्ता त्या विषयातली सत्यता तपासून बघणं आवश्यक आहे. आणि समजा नामदेवराव मांडत असलेल्या विषयाशी तुमचे मतभेद असतील तर त्याला व्यासपीठावरून क्लिअर करणं आवश्यक आहे. नामदेवराव सहज प्रश्न विचारतात, 2022ला TC काढावा वाटला असं काय घडलं? लोक त्या TCवरही प्रश्न विचारतायत. SSC HSC बोर्ड अस्तित्वात येण्याच्या आधीच शरद पवारांनी SSC HSC बोर्डाची परीक्षा कशी दिली होती? त्यांची जन्मतारीख आणि HSC मधला फरकांचे विषय सुद्धा मांडले जात आहेत. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायचं टाळायचं असेल तर हा विषय मांडणाऱ्याला हाणलं पाहिजे. या मतावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला दिली गेलेली उत्तरं ही त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया असतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. या स्वाभाविक प्रतिक्रिया अशा स्वरूपामध्ये व्यक्त होऊ लागल्या आणि तुम्ही मारू लागलात तर हा या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडतो. मला एक उदाहरण सांगायचं आहे. आमच्या भाऊ तोरसेकरांनी एका वेगळ्याच यूट्यूब चॅनलवर शरद पवारांच्या विषयातला एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओच्या खाली कोणीतरी एक पवारांच्या मृत्यूची कामना करणारी कमेंट केली म्हणून पुण्यातल्या एका माणसाने भाऊंच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या मृत्यूचा कट रचण्याची फिर्याद दिली होती. केस दाखल झाली नाही हा भाग वेगळा. इथे नामदेवराव जाधवांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्यासाठी शरद पवार हे कारणीभूत आहेत. त्यामुळं नामदेवरावांनी व्यक्त केलेली भावना या तेही आरोपित झाली पाहिजेत याच्याशी मी देखील व्यक्तिगत पातळीवर सहमत आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.